पंक्तीतून उठवल्याच्या नंतर त्यांचे जे बुट चप्पल होत्या त्या इसकटल्या, चटई खाली गेल्या, इकडे गेल्या, तिकडे गेल्या, त्याचा पत्ता नाही, कुठं सापडत नाही. पुन्हा चटई उचकावतं, मोठ्या माणसाचं लग्न आहे, ते स्वयंसेवक गचंडे द्यायचे. 2 लेकरांचे सापडत नाही, नेमकी गरीबाचीच लेकर होती ती. निघाली तशीच पायी 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 पायी. ऊन म्हणते मी ह्या तेजस्वी कडकडत्या उन्हामध्ये तेवढं गोडधोड पदार्थ खाऊन, तेलकट तळली वळलेली पदार्थ खाऊन घराकडे निघत होती. ऊन तापलेलं होतं, जमीन तापलेली होती, लहा 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 करत होतं सगळं शरीर. पायात चप्पल नाही, चिमुकली लेकरं, 5वी 6वीची लेकरं. पाय तापल्याच्या नंतर अशी चिरचिर चिरचिर असं अंतकरण तुटायचं आणि पुन्हा झाडाखाली जाऊन उभे राहायचे. थोडे पाय शीतल झाले की पुन्हा पळत राहायचे. अर्धा किलोमीटर गाव राहिलं. उपकार सांगते, देवाचे उपकार ऐकले तुम्ही, आई वडिलांचे उपकार पा. एका झाडाखाली दुपारचं जेवण एक माऊली करत होती. ती लोकांच्या शेतात काळी कचरा याचायला होती. रस्त्याने पळणारी मुलं तिनं बघितली, तिच्या लक्षात आलं आपली लेकरं आहेत. आवाज दिला, ए रामश्याम. पळता पळता पाहिलं तिनं, दोघांच्या पायात काहीच नाही. ती झाडाखालनं उठली, पायात चप्पल घातली, मातीच्या कळशीतलं गाडग्यातलं पाणी घेतलं आणि रस्त्याकडे धावली. पटकन पायातल्या दोन्ही चपला काढल्या आणि 2 पोराकडे 2 फेकल्या. एका एका चपलावर एक एक उभं राहिलं आणि हातात पाण्याचा तांब्या होता. तिने एक जणाकडे तो तांब्या केला, त्यानं पाणी पिलं, अर्ध उरलं. अर्ध उरल्याच्या नंतर दुसऱ्याला दिला. कळालं तुम्हाला? जिने आधी पाणी ज्याला दिलंय का ते तिचं पोरग होतं. आपुलियाचा कळवळा आणि कबाळावरी नये, आणि कबाळावरी नये. आपुलियाचा कळवळा आणि कबाळावरी नये, आणि कबाळावरी नये, आणि कबाळावरी नये. आपुलियाचा कळवळा आणि कबाळावरी नये. पाणी दोघांनाही दिलं, त्याबद्दल दुमत नाही, पण आधी ज्याला दिलंय ते तिचा मुलगा होता आणि नंतर ज्याला दिले तो शेजाऱ्याचा मुलगा होता. दृष्टांत संपला. देव उपकार करतो तो फक्त भक्तावर, दुष्टावर करत नाही. आई वडील उपकार करतात ते स्वतःच्या आपत्त्यावर करते, दुसऱ्यावर करत नाही. आणि संत उपकार करीत असताना कोणावरही करतात. आपणा सारखे नाही काळ वेळ, दया लागी नाही काळ वेळ, दया लागे नाही काळ वेळ, दया लागे नाही. आपणा सारखे करीती काळ नाही काळ वेळ, दया लागी नाही काळ वेळ, दया लागी. आपणा सारखे करीती काळ नाही काळ वेळ, नाही काळ वेळ, दया लागी. फरक आहे. संत मात्र कोणावरही उपकार करतात. 1-2 पुरावे तुमच्या समोर नमूद करतो. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने आजचा हा माऊंद्याचा कार्यक्रम, मला असं वाटतंय साईराज यात्रा कंपनी, या साईराज यात्रा कंपनीमध्ये त्यांच्या मार्फत त्यांनी ज्या सुखसोयी दिल्या, त्या यात्रा कंपनी मार्फत बऱ्याच लोकांना माझ्या तीर्थराजांचं दर्शन झालं, तिथल्या देवतेचं दर्शन झालं, तिथल्या अधिष्ठानाची फलश्रुतीचं प्राप्तिस्थित झालं. काशी यात्रा असेल, काय ज्या देवतेचं दर्शन करून आलेली जी काही मंडळी धाम करून आलेली, आणि त्याचं उद्यापन, त्याचं मावंद असावा.
संत शिरोमणी नामदेवराय माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सोबत यात्रेला गेलते. तर ब्रह्मांडाचा मालक ज्या साधूच्या हाताने जेवत होता, ज्या साधूच्या हाताने दूध पित होता, नामदेवा हाती दूध प्याला, ही नामदेवरायाची व्याप्ती. तरी पण त्या नामदेवरायांना सुद्धा माऊंद करावं लागलं. ते केलं कोणी काय तुम्ही लक्षात घ्या, पुढे वाचत राहा. ते काय सांगायला मी गुत्त थोडं घेतलंय, पण नामदेवरायांना सुद्धा माऊंद करावं लागलं. तीर्थयात्रेची फलश्रुती तिथून आल्यावर आपण सुखरूप आई वडिलांच्या कृपेने, वंशाच्या कृपेने, साधू संतांच्या कृपेने, ग्रामदेवतेच्या कृपेने, या परिसराच्या कृपेने, या भूमातेच्या कृपेने, या विश्वाच्या मालकाने ज्या ज्या ठिकाणी अवतार धारण केला, जिथं जिथं ज्याचं प्रभुत्व आहे, अशा गोड तीर्थ महात्मा महिमेचं आपण स्नान दर्शन करून आलोत. आणि गोड ते आपण तिथून आल्याबद्दल काहीतरी 2 पात्र उठवावा. त्या अनुषंगानं त्या जलदेवतेचं पूजन, त्याला आपण गंगा पूजन म्हणतो. अशा या माऊंद्याच्या कार्यक्रमानिमित्त साईराज यात्रा कंपनीत सामील झालेली सर्व तुम्ही भक्त मंडळी, सर्वांच्या वतीनं चालत असलेला हा माऊंद्याचा कार्यक्रम. गावाचं नाव काय? बेरवाडी, रामनगर बेरवाडी. आणि या सुंदरसा माऊंद्याचा कार्यक्रम, त्याच्यात माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीकडे आजची कीर्तनाची सेवा आदरणीय ते जगताप काका मला स्टेशनहून इथपर्यंत घेऊन आले. कुठेही आणतात परिसरात, त्यांना धन्यवाद. मला वाटतं ज्यांनी फोन केला त्यांचं नाव काय? मनोज महाराज. ते सारखे सारखे संपर्क काकांकडे करत होते. काकांचा फोन मला यायचा. ते मनोज महाराजांना सुद्धा धन्यवाद. चे मृदंगाचार्य महाराज असतील, आसाराम महाराज असतील, त्यांच्यासोबत समाधान महाराज असतील, आमचे गतीर महाराज असतील, माधव महाराज असतील, आदी करून. आणि भालदार चोपदार फार श्रेष्ठ दिसायला, अगदी मिलिटरीच्या जवानासारखी दिसणारी माणसं आहेत. यांनाही धन्यवाद. साऊंड सिस्टीम कन्या फार सुंदर आहे, त्यांनाही धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला. काय उपकार आहेत संतांचे. तुम्हा मला जन्माला घालणारा जगाचा मालक विधाता आहे, सत्य लोकाचा मालक विधाता. आपण त्याला ब्रह्मदेव म्हणतो, चतुरानंद म्हणतो. अशा विधात्याच्या अंतकरणात एक शंका होती, ब्रह्मदेवाच्या अंतकरणात शंका होती. या सृष्टीवर जीव सृष्टी मी निर्माण केली. काय सांगू आता संतांचे उपकार. आणि माझ्याकडनं कळत नकळत काय असेल त्याच्यात एक पाप घडले, एक चूक घडली. आणि त्या चुकीमुळं या पृथ्वीवर मी अपूज्य ठरलो. माणसं असा विचार करत असतात, मी थोडासा अपराध केला तर माझ्यावर हे संकट. समोरच्या माणसाचं किती पाप आहे. दुसऱ्याचे गुणदोष काढण्यात माणसं बेजार असतात. ब्रह्मदेव विचार करत होते, माप काढत होते महर्षी वाल्मिकांचं, की महर्षी वाल्मिकांनी किती माणसं मारली. त्यावेळेला ते महर्षी नव्हते, नुसते वाल्या होते. माणसं एवढी मारली की आतापर्यंत रामायणात कुठंच आकडाच आला नाही, इतकी माणसं मारली. आणि वाल्यानी मारलेली माणसं ही गोरगरीब नव्हतीच. कारण गरीबाला मारून काय भेटलं असतं त्याला. पैशावालीच माणसं मारली. महाराज सुद्धा पैशावालीच मारली. कारण ज्याच्याकडे पैसे नाहीत त्या महाराजाला मारून तरी काय उपयोग, काय भेटणार आहे त्याला. नाही, पैशावालीच श्रीमंत माणसं मारली आणि पैशावालीच श्रीमंत महाराज मारली. किती मारली याची गणत नाही, कोणी सांगायचं बी नाही. सांगतेत काही काही माणसं. एक माणूस मारला की मौरी सारखा खडा रानात टाकत होती बरं का. अशा 7 रान मोहऱ्या भरल्यावर का, त्या मोहऱ्या मशीन मध्ये टाकून मोजल्यावर का किती लाख झाल्या सांग सुंबळ्या. विचारलं पराशरांनी एके दिवशी, किती माणसं मारले. मलाही सांगता येणार नाही. ज्यानं माणसं मारले त्यालाच आकडा माहित नाही, तर तुम्ही आम्ही कशाला सांगायचं तो आकडा. अप्रतिम माणसं. एवढं पाप करून सुद्धा तो व्यक्ती वाल्याचे महर्षी झाले.
आणि त्या महर्षींनी एक काव्य लिहिलं, एक ग्रंथ लिहिला, एक शास्त्र लिहिलं. त्याच्यामध्ये जी जी पार्ट टाकली ती पार्ट पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारात जसं जसं महर्षींनी लिहिलं तसंच वागावं लागलं. बोलिले वाल्मिका तशाची करी वरदोनी लाविना नामा म्हणे, वरदोनी लाविना नामा म्हणे, वरदोनी लाविना नामा म्हणे. बोलिले वाल्मिका तशाची करी वरदोनी लाविना वरदोनी लाविना ज्याप्रमाणे महर्षी बोलले त्याप्रमाणे विटेवरच्या मालकाला वागावं लागलं. एके दिवशी विधाता महर्षी वाल्मिकाच्या आश्रमावर पोहोचले. महर्षी वाल्मिकांच्या आश्रमावर काही शिष्य होती. ती चिमुकली शिष्य अशी आश्रमाच्या बाहेर खेळत असतील, काही फुलं आणण्यासाठी फळं आणण्यासाठी फिरत असतील. तेवढ्या अवकाशात विधाता आले. काय सांगू आता संतांचे उपकार. विधात्याला पाहिल्याबरोबर त्याच्यातली एका विद्यार्थ्याने विचारलं, को भवा, कोण आपण? मी विधाता आहे. ठीक आहे, काय काय? या आश्रमातल्या महाराजांना मला भेटायचे. थांबा म्हणे, आमच्या गुरुजींना विचारतो, ते वेळ देतात का बघू आपण. ज्याला थोडं फार येतंय ते फोन उचलायला तिकडे कामा नाही. ज्याचा संध्याकाळचा ठिकाणा नाही त्यानं कपडे ताईट घातल्यावर बाहेर कोणाला मोजीत नाही, रामराम घालीत नाही. तर जगाचा बाप ज्याच्या लेखणीच्या ताब्यात येतो, महाराज किती अधिकारी असेल कल्पना करा. ते काय गोट्या खेळणार थोडंच होतं. विद्यार्थी गेले आणि सांगितलं, गुरुदेव आपल्या भेटीच्या अपेक्षेने एक व्यक्ती आलेली. कोण? त्याला तोंड चार आहेत. नाव विधाता सांगितलंय. महर्षी वाल्मिक त्या कुटियातून उठले आणि विद्यार्थ्याला सांगितलं, अरे वेडे आहेत का रे बाळांनो, तो फार मोठा माणूस आहे, सृष्टीचा रचयिता आहे तो. अरे जीव सृष्टी निर्माण करायचं काम त्याच्याकडे आहे. तुम्हाला सुद्धा जन्माला घालायचं काम त्याच्याकडे आहे. हा जीव सृष्टीतला इंजिनियर आहे तो. किती सुंदर इंजिनियर. घरासारखी घरं बांधणारे जगात खूप इंजिनियर आहेत. वस्तूसारख्या वस्तू तयार करणारे जगात खूप इंजिनियर आहेत. पण एका वस्तूसारखी जगात कुठंच वस्तू नाही, अशी वस्तू तयार करणारा इंजिनियर एकच, त्याचं नाव ब्रह्मदेव. जर एका माणसासारखा दुसरा, माझ्यासारखा जर दुसरा कोणी असता तर माझी प्रॉपर्टी माघारी चिकली असती किंवा मी त्याची इकली असती. अंगठ्याचा थंब द्याला की भारतात एका अंगठ्यासारखा जगात पुन्हा कोणाचाच अंगठा नाही. काय इंजिनियर असेल. दृष्टी एकासारखी जगात कोणाचीच नाही. काय चेहऱ्यात बदल, काय काय रचयिता असेल तो विधाता. कोणाला गोरा रंग, कोणाला सावळा रंग. असा एखादा डॉक्टर आहे का? एखाद्या माऊलीच्या पोटात बाळ वाढत असताना त्याने इंजेक्शन दिल्यावर लेकरू गोरं होतंय. तसं जर डॉक्टरकडे औषध असतं तर डॉक्टरला काळे पोरं झालीच नसते. नाही नाही, हे सगळं त्याच्याकडे अद्याप नाही. विज्ञानाने इथं डोकं लावायचंच नाही. एवढा सृष्टीचा रचयिता आला आणि त्याला तुम्ही थांबवलंय. आता ह्या विद्यार्थ्याला सगळ्यात मोठा बाप होता त्यांचा गुरुजी. बाकीच्या काय घेणे त्याकडे बेऊन, हा सृष्टीचा रचयिता आहे का कोणी काय या म्हणे बोलताना आदरयुक्त अंतःकरणाने ब्रह्मदेवाला आश्रमात आमंत्रित केलं. ब्रह्मदेव बसलेले आहेत असे. खर तर ब्रह्मदेव बेचैन आहेत. शंकेचं वादळ ब्रह्मदेवाच्या अंतःकरणात गुरफाटतंय. काय करावं. तेवढ्या अवकाशात महर्षींनी विचारलं, आमच्याकडे येणे आळशाच्या घरी आपण मग त्या गंगा यावी असं काम झालंय.
आळशी माणसानं एखाद्या जांभळाच्या झाडाखाली तोंड विस्कटून झोपावं, अल्ला आधी एखाद्या पोपटानं जांभळाच्या देठाला चोंच मारावी आणि अलगद पिकलेलं काळं भोर जांभूळ त्याच्या तोंडात पडावं, मग त्यानं चावून खावं. तसली परिस्थिती झाली. आमच्याकडे विधाता आला, आम्ही धन्य आहोत. काय सेवा करू? ब्रह्मदेवानं सांगितलं सेवा नको, काही एकांतात बोलायचं. असं म्हटल्याबरोबर महर्षींनी शिष्यांकडे बघितलं. त्या बघण्याचा अर्थ असा होता की तुम्ही इथून जा. शिष्य बाजूला गेले. ते महर्षींचे शिष्य होते. ते का आपल्या महाराजाचे शिष्य थोडेच होते. महाराजाला काजू आणले की सांगचाच हाणतू. काय काम? काय नाही. एक विचारू का, तुम्ही माणसं किती मारली? नाही हो, मला काही सांगता येणार नाही किती माणसं मारली, किती खून केले, नाही सांगता येणार. पाप, माझ्याकडचं पाप मोजायला विधाता तुमच्याकडे तराजूच नव्हतं. ब्रह्मदेवानं सांगितलं मला ते कळतंय, तुमचं पाप मोजायला इतक्या पापाच्या राशी झालत्या, इतक्या पापाच्या राशी झालत्या की तो पाप मोजण्यासाठी मी तराजूच केलं नाही. ज्या ज्या तराजूत तुमचं पाप मोजलं ते तराजूच्या दांड्याही मोडल्या, त्याच्या साखळ्याही मोडल्या, त्याची प्लेटही मोडून गेली. सगळं तुटून गेलं ते तराजू, सगळं तुटून गेलं. तराजूच नाही माझ्याकडे तुमचं पाप मोजण्यासाठी. विठाला विठाला मग एवढं पाप करत असताना जगाचा मालक तुमच्या लेखणीत राहतो. वर्तोनी दावीन नामा म्हणे. जसं जसं तुम्ही लिहावं तसं तसं तुम्हाला वागावं लागलं. लेखणीची ताकद किती मोठी होती सांगू वाल्मिकाच्या. लक्ष्मणाने इंद्रजित मारला. इंद्रजित मारल्याच्या नंतर शरीराचे तुकडे 3. इथून खाली शरीर पडलं युद्धभूमीला. इंद्रजिताचा एक उजवा हात पडला स्वतःच्या दारापुढे आणि डोकं पडलं भगवान प्रभू रामचंद्राच्या पक्षात. 3 तुकडे झाले शरीराचे. बाई आतमध्ये होती इंद्रजिताची पत्नी. विधात्याच्या प्रश्नाचं पुढचं उत्तर आहे. महर्षी वाल्मिकाच्या लेखणीत किती ताकद आहे ब्रह्मदेव स्वतः सांगतात. त्या भुजेला विचारलं तू कोणाची आहे? ती बाई तशी अधिकारी होती मालकाची सेवा करून. तिनं लिहून दाखिलं मी तुझ्या मालकाची आहे. वा, भुजा शरीराला मिळाली पण डोकं नाही ना. विचारलं डोकं कुठं आहे? म्हणे प्रभू रामचंद्राच्या पक्षात आहे. आणायला कोणाला पाठवा? एकाही राक्षसाची टप्पर नाही आणायला जायची. त्याला माहित होतं गेलं की वानर काय जिवंत येऊ देत नाही. बाई हुशार होती. बाईनं आपल्या सासूकडे गारहाणं मांडलं. आत्याबाई, आत्या म्हणायच्या त्या काळातल्या सासा सुनाला, आत्या म्हणायच्या. आत्या, तुमच्या मुलाचं डोकं माझ्या कपाळाच्या मालकाचं डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात कोण आणेल? बघते तुझ्या सासऱ्यांना माझ्या मालकाला सांगून. इंद्रजित मृत्यू पावला याचं दुःख रावणाला होतं बरं. मंदोदरीनं सांगितलं धनी मालक, आपल्या बाळाचं डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात. रावण म्हणला माझ्या देखता त्याला प्रभू म्हणायचे. हे रगील होत. काही माणसाचा मनका गेला पण तनका गेला नाही. रावणाला गर्व फक्त संपत्तीचा होता आणि संपत्तीचा गर्व असल्यामुळे घड्याळाचे काटेच बघितले नाही. आज असे माणसं आहेत 10-5 कोटी जवळ असल्यावर ते घड्याळाचे काटेच बघणं. त्याचे काटे त्या दिवशी दिसतात, त्या दिवशी यायचे गुडघे मोडलेले असतात आणि पैसे पोट्ट्यानं ताब्यात घेतलेले असतात. हे नुसताच मेला गद्यावानी वजू. माझ्या देखता त्याला प्रभू म्हणते, शब्द वापस घेते. पण रामचंद्राच्या पक्षात इंद्रजिताचं डोकं आणायला कोण जाईल? ते देत नाही. मी जाऊ? रावणानं सांगितलं तू जर गेलीस तर राम तर डोकं देणार नाही, पण तुला ठेवून गेली. एक बोलू मालक, मला फक्त जाऊ नका म्हणा, पण दुसऱ्याच्या स्त्रीला आपल्या इथं ठेवून घेईल असं रामाचं काम नाहीये. राम असं ठेवत नाही कोणा स्त्रीला. दुसऱ्याच्या स्त्रीला पूजनीय मानणारं रामाचं काम आहे.
रामप्रभू अद्याप एखाद्या स्त्रीवर अन्याय करणार नाहीत. मला फक्त इतका आदेश द्या की जाऊ नका म्हणा. पतीची मता अनुसरो निपतिव्रता. मी तुमचा शब्द प्रमाण मानणारी तुमच्या शब्दाच्या पलीकडे जात नाही म्हणलो तरी फार हुशार होती. सात्विक सदाचारी पतिव्रता स्त्री होती. सुनबाईनं सांगितलं मी जाते. रावण म्हणे तू जातेस तो ठेवून घेईन. मालक माझ्या मालकाचं शिरा आणण्यासाठी जाते. तुम्ही तुमच्या पत्नीला आदेश करा. मी तुमची सोने सुलोचना. मी जाईल. गेल्या सुलोचना गेल्याच्या नंतर एका सुंदरशा ताटामध्ये मखमली कपड्यानं झाकलेलं इंद्रजिताचं डोकं होतं. वाल्मिकाच्या लेखणीत किती मोठी ताकद आहे काय सांगू आता संतांचे उपकार. डोकं असं पाहिलं. डोकं बघितल्याच्या नंतर खत 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 ते शिर हसू लागलं. कशामुळे हसलं माहिती? तिनं सांगितलं एवढे मोठे तुमचे पिता 14 चौकड्याचं स्वराज्य तुमच्या वडिलांकडे 16 प्रधान प्रस्तादी प्रधान होते. 33 कोटी देवता बंदीत टाकल्या. विधाता तुमच्या घरची पूजा करायला, सूर्य तुमच्या घरचे दिवे लावायला, वारं तुमचे रस्ते झाडायला, चंद्र तुमचं इंधन होता. इंधन म्हणजे फॅन, कूलर, एसी. कुंभकर्ण तुमचा काका. एवढे मोठे असताना तुम्हाला वाचिलं नाही. ऐका मालक ऐका, या ठिकाणी जर माझे वडील असते तर तुम्हाला मरू दिलं नसतं. ते खतखत हसलं. ते म्हणलं तुझ्या बापानं तर काटा काढा. मग लक्ष्मणजीच्या लक्षात आलं मारलं मीन बाप कस काय म्हणते. मग लक्षात आलं इंद्रजित आहे, सुलोचना ही लक्ष्मणाची कन्या आहे शेषाची. नात्याने इंद्रजित लक्ष्मणजीचा जावाई. पोरीचं कुंकू बापानच पुसलं. लक्ष्मणाचा चेहरा बारीक झाला. वाल्मिकाच्या लेखणीत किती मोठी ताकद आहे बघा. आणि मग लक्ष्मणाचा चेहरा बारीक झाल्यावर प्रभू रामचंद्राला विचारलं काय दुःख? काय नाही म्हणे स्वतःच्या हातानं जावाई मारला आणि पोरीचं कुंकू पुसलंय. इच्छा काय? इंद्रजित उठवायचा. प्रभू रामचंद्र म्हणले काय हरकत नाही आपण इंद्रजित उठवू. लक्ष्मणाचं रामचंद्राचं भाष्य वानरायनं ऐकलं. हुशार होते वानर. म्हणून तर प्रभू रामचंद्रानं वनवासात वानरायशीच मैत्री केली. माणूस एकही नेला नाही. आधा कदा 10-5 माणसं जर अयोध्येतले सोबत नेले असते ते रावणाला मिळाले असते आणि युद्ध राम हारले असते. इमानदार वानर नेले म्हणूनच राम युद्ध जिंकले. नाहीत माणसं आम्ही शलबळी पडते. सकाळी एकाचं खातेल, दुपारा एकाचं खातेल, दणका चौथ्याला छानतील. ते वानर होते निष्ठावंत. ते वानरांनी एका वानरांनी दुसऱ्या वानराला सांगितलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कार्य म्हणे आपण या रामप्रभूच्या प्रेमाकरता युद्ध करतो आणि हे तर शेवटी त्या इंद्रजिताला मिळाले. त्याच्यातले एक वानर म्हणलं येईल बोलून काय फायदा नाही. आपल्याला ज्यानं याच्या पक्षात आणले त्या मुखियाकडे चला. त्याचं नाव मारुतीराय. खेळिया माझी हनुम्या शाना. त्या मारुतीरायकडे चला म्हणे. गेले मारुतीरायकडे सांगितलं हे पाहून सुद्धा हे मारुतीराय, हे अंजनी नंदन, हे केशरी नंदन, हे वायुनंदन. ते म्हणले काय बसबस लावली रे, शांत बसा ना. काय किरकिर 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 लावली. चट इचकलं म्हणले तिकडे नी. इथं किरकिर म्हणायला आम्हाला काय इचकलंय. राम म्हणले इंद्रजिताला. कोण राम? श्रीराम. कोण श्रीराम? आपला राम. कोणता आपला राम? कौशल्य राम. अरे बापरे. मारुतीराय म्हणले कौशल्य पुत्र राम, दशरथ पुत्र राम इंद्रजिताला उठणार असं कसं शक्य? ऐकून आलोत म्हणे आम्ही. काय लोकांचं सांगितलेलं ऐकत नाही. कानानं ऐकलं डोळ्यानं पाहिले म्हणणारा. मारुतीराय गेले प्रभू रामचंद्राला विचारलं देवा इंद्रजित उठवायचा? हो. कशामुळे? इंद्रजित आमचा जावाई आहे, लक्ष्मणाचा जावाई आहे. लक्ष्मणाचा जावाई त्यार्थी माझा जावाई आहे. ठीक आहे बर बर. इंद्रजित तुमचा जावाई मग रावण कोण? ना तर सांगताय ना तुम्हाला. रावणाचा मुलगा जर प्रभू रामचंद्राचा जावाई तर मग रावण कोण? इवाई. मग रावणाची सीता कोण?
येईन. मग युवा आहे ना विनीला पळून नेत असते तर शब्द जरा कठीण वाटत असेल तुम्हाला नाही का, पण मी माझ्या घरचं थोडं सांगायलो, पुराण सांगायलो. काय वाटलं असेल प्रभू रामचंद्राला ऐकत असताना. गेही नाम ममे शुक्रिया नाम यज्जायते न ममा गोत्राविन सकल स्थितेषु मम कर्तव्यानि भंगानाम. काय करायचं हनुमंता तुम्हाला आमच्या गोत्रात काय घडतंय ते नाही म्हणे देवा. आम्ही इमानदारीनं अंतःकरणपूर्वक तुमच्या पाठीशी झेंडा घेऊन उभे आहेत मागे पुढे तुमच्या, आणि तुम्ही शेवटी असं आपटो आपटो मारले या राक्षस आहे ना आम्हाला, आणि आता तुमचं युवा जावायचं नातं लागलं. कातडे काढे त्या राक्षस आहे ना आमचे. उठणार तुम्ही? होय उठणार. महर्षी वाल्मिकाच्या आश्रमावर उड्डाण. वाल्मिकाच्या आश्रमावरचा रामायण नावाचा ग्रंथ काढा आणि त्याच्यातला एक श्लोक काढून आणला आणि प्रभू रामचंद्राच्या पुढे टेकला. उठवायचा का बघा. तो श्लोक वाचिल्याच्या नंतर डोळे भरून आले आणि लक्ष्मणजीला सांगितलं, लखन उठविण्याची ताकद माझ्यात आहे, पण उठवावा असं ह्या म्हाताऱ्याने लिहिलंच नाही. कोणी लिहिलं नाही? वाल्मिकानं. आणि ताकद कोणात होती? पंढरपुरातल्या. पण पंढरपुरातला मालक वाल्मिकाच्या लेखणीच्या बाजूला जातच नाही. याचं आश्चर्य तुम्हा मला नाही, ज्यानं सृष्टी निर्माण केली त्या विधात्याला वाटलं का हो मी थोडंस चूक केलंय. म्हणले थोडी चूक नाही, वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदिना यायचे सांगितलेले तुमचं चुकलंय महाराज. बरं ठीक आहे चुकू द्या, तुमच्या इतकं चुकलंय. मग एवढी चूक करून तुम्ही वाल्याचे महर्षी होता आणि तुम्ही लिहिलेल्या लेखणीत जगाचा बाप वागतोय, नेमकं तुमचं झालं कसं? शांत बसा म्हणले. कसं झाले ते आतमध्ये चला. मधामध्ये गेले ते एका सुंदरशा गजचर्मावर किंवा व्याघ्रांबरावर किंवा मृगा आसनावर एक सुंदरशी बावनिया चंदनाची मूर्ती होती. बावनिया नावाचं चंदन, चंदनाच्या बऱ्याच जाती आहेत. रक्त नावाचं चंदन, मलयानिळू नावाचं चंदन, बावनिया नावाचं चंदन, ब्रह्मचंदन, असे खूप चंदन आहेत. पण बावनिया चंदन एक सर्वात मोठं श्रेष्ठ चंदन आहे. तापलिया तेला बावनी चंदन शनैक बुंद शीतल करी. उकळत्या तेलामध्ये चिमूटभर टाकलं तर तेल थंड होतं. ही चंदनात ताकद आहे, त्याला बावनिया चंदन म्हणतात. अशा बावनिया चंदनाची एक सुंदरशी मूर्ती होती. ती मूर्ती होती देवर्षी नारदांची. महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, आमाप माणसं मारणारा मी, पण काही वेळापुरती या साधूची मला संगत झाली. या साधूनं माझ्यावर कृपा केली, या साधूनं माझ्यावर उपकार केले आणि म्हणून मी वाल्याचा वाल्मिक झालो. दृष्टांत संपला. कितीतरी माणसं मारणारा वाल्या, ज्याचं गणितच कशात सांगितलं नाही, एवढा खून खराबा करणारा वाल्या. वाल्मिका किंकर वंदे केला, वंदे केला. वाल्मिका किंकर वंदे केला, वंदे केला. वाल्मिका किंकर वंदे केला, वंदे केला. वाल्मिका किंकर वंदे केला. ब्रह्मचाराची पदकिया पार वाल्मिका किंकर वंदे केला, वाल्मिका किंकर वंदे केला. ब्रह्मचाराची पदकिया पार वाल्मिका किंकर वंदे केला, वाल्मिका किंकर वंदे केला. मागच्या त्या कोपऱ्यातली ती लाल रुमालावाली जरशी इकडे सारखा बायकांना जागा अडचण होती. थोडीशी अशा सारखा बसू द्या सावलीत, काय होत नाही. पुरुष मंडळी उजव्या साईडला सारखायचं, त्या साईडला नाही. पुढच्या इथली इथं अशीच राहू द्या, मागच्या सारखा फक्त आता ऐकून जागा. हे बा डाव्या साईडला ज्या महिला बसलेल्या आहे ना, कृपया विनंती आहे, पुरुषांना विनंती आहे का तुम्ही त्या साईडला सारखा खाल्ल्या साईडला, आणि कृपया विनंती आहे पाठीमागून महिलांना पुढे कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही. पुढचे माणसं राहू द्या असेच, कारण माणसं कीर्तनकाराच्या पुढे पाहिजे. सगळ्या बायका असल्यावर काय सांगायचे, यांना कळत नाही. ह्या नंतर येत्या शेळ्यासारखं वेळेत बसायला पाहिजे मस्त येऊन. सारखा इकडे मागची माणसं विठाला विठाला वाल्मिकी कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया. नदी दिव्य गोदा तटीचा विलासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी. जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता, नमस्कार माझा श्री गुरु एकनाथाय. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती.
काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे तुकोबराय संतांचे उपकार प्रतिपादित करतात. काय उपकार आहे संतांचे. ते शोच्या वस्तू इथे स्टेजच्या कडेला आणून ठेवा. ते 2-3 काय स्पीकरवाले कोणाच्या ठेवा त्या वगैरे खराब होतील. काय येऊस तर ठेवल्या बस झाल्या. आता इथे समोर टेका त्या. काय सांगू आता संतांचे उपकार. तुकोबराय धैर्यशील वाणीनं प्रतिपादित करतात की या संतांचे उपकार मी काय सांगू. गर्भित वाणी तुकोबरायांची बाजार आहे सगळं. त्या अधिष्ठित गोड अशा सुढाळ वाणीनं प्रतिपादित करतात की संतांचे उपकार काय सांगू. याचा अर्थ असा आहे की संतांचे उपकार अप्रतिम आहेत. धर्मशास्त्रानुसार उपकार 3 लोकांचे प्रतिपादित केले. एक उपकार देवाचे आहेत, एक उपकार आईवडिलांचे आहेत आणि एक उपकार संतांचे आहेत. उपकार 3 प्रतिपादित केले. तुकोबराय देवाच्या उपकाराच्या बाबतीत विरोधात बोलतात असं नाहीये. आईवडिलांच्या उपकाराच्या बाबतीत विरोधात बोलतात असं नाहीये. पण ठाम निर्णय देऊन बोलतात. काय सांगू आता संतांचे उपकार. अप्रतिम उपकार आहेत. उपकार देवही करतो आपल्यावर, त्याबद्दल काही दुमत नाहीये. ब्रह्मांडाचा मालक उपकार करत असताना त्याच्याकडं सीमा आहे, मर्यादा आहे. तोलून मोजून उपकार करतो. देव हा प्रत्येकावर उपकार करण्यासाठी रिकामा नाहीये. त्याच्याकडे वेळही नाही आणि असला तरी तो खर्च करत नाही. माझा विटेवरचा मालक माझे भगवान शिवशंकर आदी करून काय देवता असतील आपल्या. ह्या उपकार करत असताना लायकी बघतात कोणावर उपकार करायचे. नालायकावर आतापर्यंत देवानं कधीच उपकार केला नाही. देवानं उपकार केला तो फक्त भक्तावरच रे. भक्त राखी पाया पाती भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भक्ताचं संरक्षण करतो, भक्ताचं राखण करतो, भक्ताचं पाठराखा होतो. दुष्टाईल नाही, दुष्टाईल कापीतच सुटतो. महाभारतातला प्रसंग बघा तुम्ही. पांडवांना गादी देण्यासाठी 56 कोटी यादव त्याचे मुलं मैरेक नावाची दारू पिऊन मेले. कोणासाठी? पांडवांसाठी.
द्वारकेचा राणा पांडवा घरी. घरावर तुळशी पत्र थुलन पांडवाच्या घरी कारभार केला त्यांना राज्य देण्यासाठी. पांडवांना स्वराज्य देण्यासाठी कौरव मारणं अत्यंत गरजेचं होतं. मारले कौरव. कौरवे काय तुझे केले. एका महान महात्म्याचं वाक्य माझ्या विटेवरच्या मालकाला देवा. कौरवानं काय केले. पांडवे भजनची केले. पांडवांनी भजन केलंय मान्य, पण कौरवांनी तुझं काय वाईट केलं. जगताप काका विटेवरच्या मालकाने सांगितलं कौरवांनी मह काही वाईट केलं नाही, पण मह भजन करणाऱ्याला त्रास द्याला, म्हणून मी कौरवायला कापलंय. भजन करणारी पांडव भजन करत होते असं मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. महाराजांचा पुरावा. ते पांडव अखंड वनवासी. ते पांडव अखंड वनवासी. ते पांडव अखंड वनवासी. ते पांडव अखंड वनवासी. परिता निवासी आठवीती. दासी पिता करी तुझा घरी. दासी पिता करी तुझा घरी. परिता निवासी आठवीती. परिता निवासी आठवीती. माझं भजन करणाऱ्या पांडवांना ज्या नास्तिक कौरवांनी त्रास दिला मी त्यांना मारलंय. पांडव भजन करत होते म्हणून वनवासात सुद्धा पांडवांचं संरक्षण. मागे पुढे उभा राय सांभाळीत आलिया आघात निवाराया. वनात सुद्धा उपकार करतो देव फक्त भक्तावर. पांडवांना वनवासात एक संकट आलं. एक महान योगीराज 60,000 शिष्य घेऊन वनात पांडवांना भोजन मागण्यासाठी गेले. पाठविले नालायक कौरवांनी. ज्या कौरवांनी दुर्वासांना पाठवलं 60,000 शिष्य घेऊन. काय उपकार करतो विटेवरचा मालक. विटेवरच्या मालकानं तिथं वनवासात सुद्धा पांडवांची गैरसोय होऊ नये, पांडवांचा अपमान होऊ नये, त्यांच्या कीर्तीचा ध्वज खाली पडू नये, त्यांच्या कर्तव्याची निष्ठा ढळू नये. त्यांनी जे औदार्य दाखवलं याच्यात कसल्याही प्रकारची कमतरता भासू नये म्हणून जगाच्या मालकानं 60,000 शिष्यासह दुर्वास गंगेच्या पात्रात जीव घातले. किती भक्तावर उपकार करतो, पण दुष्टावर करत नाही. देव उपकार करत असताना तोलून मोजून मर्यादा बघून लायकी बघून उपकार करतो, फक्त भक्तावर दुष्टावर करत नाही. आई वडिलांचे उपकार बघा. तुकोबाराय का म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. आज जसं तुम्ही माऊंद्याचा कार्यक्रम केला तसा एक मोठा कार्यक्रम होता. आणि मोठा कार्यक्रम ही पैशावाली माणसं करू शकतात. सर्वसामान्यांची काय योग्यता असते बिचाऱ्यांची. एका श्रीमंत माणसाचं लग्न होतं मुलीचं. गावाच्या बाहेर 2-3 किलोमीटर अंतरावर एका शेतामध्ये विस्तीर्ण 2-2.5 एकरचा मंडप दिलेला.
उन्हाळ्याचे दिवस, कडकडतं चैत्राचं ऊन, दुपारचं लग्न किंवा संध्याकाळचं असेल काय ते लग्न, पण जेवणे दुपारपासून 10 वाजल्यापासून सुरू. श्रीमंत, गडगंज श्रीमंत माणूस, अवाढव्य श्रीमंत, त्याची श्रीमंती वाखाणण्याजोगी होती. तळील्या वरिल्या एकची पक्वान्ने, असे पक्वान नव्हते पंगतीमध्ये. गाव पूर्ण चुलबन जेवण होतं. तुमच्याकडे काय म्हणतात काय माहित, आमच्याकडे स्त्रिया आणि पुरुष सगळे लेकरं बाळ जेवण असलं की चुलबन म्हणतात. नुसते माणसं असले की मुंडास बन किंवा करदुड बन, तसंच म्हणतात. बर. आणि परिसरातले 50-50 खेडे चुलबन जेवायला होते. आणि काही प्रतिष्ठित लोक, इष्ट मित्र सज्जन सखे सोयरे धायरे मित्र गोत्र काय असतील, ही सर्व जणांना आमंत्रित लोक होती. गाव चुलबंद आहे त्या कारणानं शनिवारचा दिवस, दुपारी शाळा सुटली, दुपारच्या नंतर सुट्टी. लेकरांनी आपली पाठी पुस्तकं घरात टाकली आणि गावातल्या एका बलाढ्य श्रीमंत माणसाच्या मुलीचं लग्न आहे. आपण त्या लग्नात जेवण्याकरता जावा. देव प्रेम करतो, उपकार करतो भक्तावर. आई वडिलांचे उपकार बघा. त्या लग्नामध्ये गोर गरिबाची सर्व श्रीमंत आदी करून सर्व लोक जेवण्यासाठी गेली. जगताप काका, मला असं वाटतंय 25 वर्षापूर्वी गोड पदार्थ फार दुर्मिळ होता. 25 ते 30 वर्षापूर्वी गोड पदार्थ हा फार श्रीमंत लोकांच्या घरी केला जायचा. गोर गरिबाला दर महिन्याला सणावारालाच फक्त पुरणपोळी खाण्यासाठी भेटायची, ती सुद्धा काही काहींना भेटतही नव्हती. मलाही कळतं तो काळ थोडासा असा भीषण काळ. आणि त्या काळात आज आपल्याला जी पदार्थ चित्रात पाहायला भेटली नाही ती खायला भेटणार आहेत, असा उद्देश, असा मानस, असा भाव, या अनुषंगाने ती गोर गरिबाची लेकरं त्या मंडपात गेली. विस्तीर्ण मंडप होता, पंक्ती बसलेल्या होत्या. मोठ्या माणसाचं लग्न असल्यामुळं त्या पंक्तीमध्ये फिरण्यासाठी अशी मोठमोठाली लोक खिशाला रिबिनी बिल्ले लावून असे स्वयंसेवक असे फिरत होते. मंडपाच्या कडेला एका पट्टीवर ही लेकरं 10-15 जेवायला बसली. 15-25-20 काय असतील ती बसली जेवायला. तेवढ्या अवकाशात एक गाडी आली, फार मोठी गाडी, VIP होती. तशा सस्ताईला 5-25-30-40 वर्षापूर्वी चांगल्या 4 चाकाची मस्त बंद बॉडीची गाडी आली की लोक असं म्हणायचे, गाडीत फार मोठा माणूस आला असावा. गाडी उघड्याबरोबर त्याच्यातून असे चांगले कपडे घातलेले, ज्यांच्या टोप्यानं ऊस तोडता येईल अशा कडक टोप्या घातलेली माणसं अशी गाडीतून उतरली. ढेऱ्या असे त्याचे बटणं तुटू लागले, इतक्या मोठ्या ढेऱ्या होत्या. चांगली माणसं होती. सॉक्स गुडघे इतकाले होते, असतेत का नसतेत मला माहीत नाही, पण त्याला होते. हातामध्ये अंगठ्या गिंगठ्या, लॉकेट, ब्रासलेट हे तसे रावणाचे चुलते आल्यासारखेच दिसत होते. असे श्रीमंत गडगंज माणसं उतरले त्याच्यातून. ही माणसं उतरल्याबरोबर हे लग्नात जे फिरायला असतात का स्वयंसेवक, हे मोठाली माणसं आले की चला साहेब, चला साहेब, चला साहेब, चला चला, लगेच जेवून घ्या. लगेच ते मुलीचे वडील, हा राम 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 राम, हे अरे पाहुण्यांची जेवायची व्यवस्था करा, पाहुण्यांची जेवायची व्यवस्था करा म्हणलं. आता जागाच नव्हती मंडपात. शेवटची पंगत होती, त्या पंक्तीला लेकरं बसले होते. उठीता कोणाला? तेच उठिले, तेच उठिले, तेच उठिले. धर्म सिद्धांत असा सांगतो, ज्याच्या घरात गरीबातला अन्न मिळत नाही, ज्या कुटुंबात गरीबाला अन्न भेटत नाही, कालांतरानं त्या कुटुंबात कुलवान स्त्रिया म्हणून पत्न्या मिळत नाहीत. ज्या घराण्यामध्ये आपल्या घरचं अन्न गोरगरिबाच्या मुखात जात नाही, त्या घरातल्या लोकांना त्याच्या कुळातल्या सुना भेटत नाहीत. सोपा सिद्धांत, सोपा. श्रीमंत माणसाला सगळीच लोक तोंड पाहून जीव घालीत असतात. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी याच्या उलट केलं. गोरगरिबांना जीव घालायचं म्हणून पंढरपुरातला मालक 36 वर्ष त्यांच्या इथं पाणी भरायला. आपलं उलट आहे, आपण तोंड पाहून आमंत्रण देतो, गरिबांना देत नाही. पूर्वीच्या काळात गरिबांना उरल्यावर बोलित होते, म्हणून उलट झालं. गरीब श्रीमंत झाले आणि श्रीमंताचे पोरं त्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून राहिले. विठाला विठाला.
त्या स्वयंसेवकांनी त्या चटईवर बसलेली पोरं, हे उडा रे उडा 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 उडा. मोठ्या माणसाचे सेवक होते. पटपट पटपट पोरं उठले. मोठाली माणसं त्याच्यावर बसले. पोरं उठले. मंडपाची सावली पलीकडे गेलेली होती. त्या सावलीत लेकरं जेवायला बसले. दुःख काही नाही, उठवायला नव्हतं पाहिजे पण उठले. पात्रावून उठवण्याचा फार मोठा गुन्हा आहे. तो अन्नपूर्णेचा अपमान आहे. बसली ती पोरं जेवायला. जी श्रीमंत माणसांच्या पंक्तीला त्याच्या पात्रात जी पदार्थ होती तीच पदार्थ त्या पोरांना होती काका, त्याबद्दल काही दुमत नाही. जेवली पोरं. एक मुलगा गुलाबजामुन खात होता. त्याच्या मित्रांनी सांगितलं, श्याम तू 8-10 गुलाबजामुन खाल्लेस रे, पाणी कधी पितोस? त्यानं सांगितलं, गुलाबजामुन फक्त नावच ऐकलं तर, खाण्यासाठी आज भेटले, खाऊ दे. पाणी कधी पितोस? पेता येईल म्हणे पाणी कधीतरी. काय परिस्थिती असेल कल्पना करा. काहीच खाल्लं नाही दुसरं. 10-15 जामून मागून खात राहिलं. जेवढी गोड पदार्थ होती तेवढी भेटत नाही तरी गरीब माणसं येतात. यथेच्छ तृप्तीचा ढेकर दिला. दुःख एक झालं नंतर ह्या मोठ्या माणसांनी त्या